भाऊबीज हा काय माझ्या इतक्या जवळचा सण नाही आहे, कारण मला सख्खा भाऊच नाही आहे. पुण्यावरून घरी आली आहे, तशी रोज सकाळी लवकरच उठते आहे, त्यामुळे भाऊबीजेच्या दिवशी आरामशीर दुपारी उठले. पाडव्याच्या दिवशी धैर्य भेटली होती, हे मी कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलंच होतं. तर ती आता माझ्या घराजवळ नाही राहत, सो तिने मला त्यांच्या नवीन घरी बोलवलेलं. मग दुपारी उठून स्वतःचं आवरून घेतलं आणि लांब जायचं होतं, सो मला न्यायला ती स्वतःच घरी आलेली. मी जिथे राहते तिथे मला नुसत्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स, घरं, दुकानं, गाड्या, गर्दी, माणसं ह्याशिवाय दुसरं काहीच दिसत नाही. पण तिच्या घराच्या वर आम्ही गेलो, तिथून पूर्ण आमचं गाव दिसत होतं. तिकडे एवढी शांतता होती की लांब असलेल्या पक्ष्यांचा पण स्पष्ट आवाज येत होता. त्यानंतर त्यांचं घर पाहिलं, जे की खूप सुंदर होतं, आणि ही आहे धैर्याच्या दादाची मुलगी. मग तिला घेतलं आणि आम्ही गेलेलो आमच्याच गावाच्या एका जवळच्या गावात. काही काम नव्हतं, नुसतं फिरायचं म्हणून जाऊन आलो. अरे कौन है मैं अबे के कौन है कौन है मैं भाई किती इग्नोर दे वो कॅडबरी पाची दे मारी कॅडबरी दे. पाहिलं का केवढी डेंजर आहे. चॉकलेट रिटर्न मागितलं तर लगेच तोंड वाकडं केलं. दोघींना बाय केलं आणि घरी आले. वड्यात माझं एक पार्सल आलेलं, ज्यात व्हाईट कलरचं मी एक ब्लाऊज मागवलं होतं, पण ते एक दिवस लेट आलं, कारण मला ते पिंक साडीवर घालायचं होतं. जेवण वगैरे केलं आणि मी फटाके वाजवायला गेले. आता हळूहळू आवाजाचे फटाके वाजवायची पण माझ्यात चांगलीच हिंमत यायला लागली आहे. आणि हा बघा ऋतिक भैया, एवढं टॅलेंट बॉईजमध्ये कुठून येतं देव जाणे. रात्री 11 वाजेपर्यंत हा आमचा फटाक्याचा कार्यक्रम चालूच होता आणि मग घरी गेले, कारण दुसऱ्या दिवशी पण मला लवकर उठायचं होतं, कारण मला जायचं होतं एका ठिकाणी. कुठे ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगतेच. तोपर्यंत बाय.